नमस्कार मित्रांनो, कालच्या प्रश्नामध्ये आपण 4 वर्षात चक्रवाढ व्याज कसं काढायचं ते पाहिलं. हा प्रश्न आपल्याला एका पोरानं पाठवला आहे जो पोलीस भरतीमध्ये आलेला आहे. या प्रश्नामध्ये पहा काय म्हणते, 4,000 रुपये रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल, हे त्याचे ऑप्शन. कधी पोलीस भरतीमध्ये कटऑफ काढण्यासाठी एखादा प्रश्न हार्ड दिला जाते. तर पहा, 4 वर्षाचा चक्रवाढ व्याजासाठी आपण तुम्हाला डायमंड रेशोनुसार सांगितलं होतं. 2 वर्षात चक्रवाढ व्याज करण्यासाठी डायमंड रेशो काय होते, 2:1. 3 वर्षाचा काळाचा असेल तर 3:3:1. आणि 4 वर्षाचा डायमंड रेशो काय सांगितलं होतं, 4:6:4:1. झालं. तर आपण सुरुवातीला काय करू, पहिले 4,000चे 10% काढून घेऊ. 4,000चे 10%. पर्सेंटेजचं चिन्ह हटवलं तर खाली येते 100. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल. किती आले, 400. हे 400 लिहून घेऊ. नंतर परत या 400च्या अजून 10% काढून घेऊ. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल. किती आले, 40. या 40च्या अजून 10% काढून घेऊ. किती आले, 4. या 4च्या अजून 10% काढून घेऊ. 4 1 4. आणि किती येईल, खाली एक 10 उरले तर किती येईल, 0.4. झालं. 4 वर्षाचा डायमंड रेशो होते 4:6:4:1. म्हणजे पहिल्या वर्षी 400 रुपये जो व्याज आलं त्याला 4 गुणून घ्या. दुसऱ्या वर्षी 40 रुपये जे व्याज आलं त्याला 6 गुणून घ्या. तिसऱ्या वर्षी जे 4 रुपये व्याज आलं त्याला 4 गुणून घ्या. आणि चौथ्या वर्षी जे 0.4 रुपये व्याज आलं त्याला आपण 1 गुणून घेऊ. झालं. तर आता पहा, 4 चोक 16 म्हणजे किती झाले, 1600. आणि 6 चोक 24 म्हणजे किती झाले, 240. आणि इथं किती झाले, 4 चोक 16. आणि इथं किती झाले, 0.4. याची जर बेरीज केली आपण तर किती उरले, सर्वात पहिले एकक स्थानचा अंक किती, 0.4. झालं. आणि हा 0.4 आलं म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये 0.4 आहे, ऑप्शन नंबर ए. झालं. तर आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर ए. तशी आपण याची बेरीज करून पाहून घेऊ. हे इकडे लिहितो मी खाली, 1600 प्लस 240 नंतर किती आहे, प्लस 16 आणि प्लस 0.4. झालं. तर पहिले 0.4 जच्च्या तसा, तर पहिले 4 आले, नंतर किती आले, 6, नंतर 5, नंतर 6 आणि 2 8 आणि 1 जच्च्या तसा. तर मागून एक घर सोडून पॉईंट, इथं पॉईंट होता तर इथं बी एक घर सोडून पॉईंट. किती आले, 1856.4. हे पहा, 1856.4 हे आलं ऑप्शन नंबर ए. हा पोलीस भरतीमधला प्रश्न आपण तो डायमंड रेशोनुसार सोडवला.